गजल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर 30. बिछड़ के तुझसे मैं तो सोचता हूं अक्सर, आखिर ये अश्कों से भरा सफर कटेगा कैसे तन्हा, कटेगा कैसे तन्हा। तू जा रहा है रूठ कर तो बस इतना सुनता जा, आखिर तेरा भी ये सफर अकेले कटेगा कैसे तन्हा, कटेगा कैसे तन्हा। तेरा ख्याल, तेरा गम और बस तेरी ही यादें, इन्हीं से जूझते रहूंगा, इन्हीं से जूझते रहूंगा मैं यूं ही जिंदगी भर तन्हा, बिल्कुल तन्हा। मित्रांनो, जेव्हा मनापासून एखाद्यावर आपण भरभरून प्रेम करतो, खूप मनापासून फक्त त्यालाच आपण आपलं आयुष्य मानत जगत असतो आणि अशा वेळेसच जर जर त्या प्रेयसीला तुमच्यापासून दूर जावं लागत असेल, ती दूर चाललेली असेल, तर मग अशाच ओळी कागदावर अवतरणार ना. अंजुम साहेबांनी अतिशय तरलरित्या हा एका प्रेमवीराचा विरह कागदावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न. अतिशय सुंदर गझल. बिछड़ता हूँ मैं जब भी तुझसे तो फिर ये ख्याल आता है कि ये अश्कों से भरा सफर कटेगा कैसे तन्हा. आता तू चालली आहेस. तुझं आणि माझं पुन्हा भेटणं कधी होईल हे मलाही माहीत नाही. कदाचित कायमची तू चालली आहेस. आणि मग अशा वेळेस माझ्या मनात विचार येतो की तू दिलेल्या ह्या अश्रूंच्या सोबत आता जगणं जर माझ्या नशिबात असेल, तर मग माझं पुढचं आयुष्य या अश्रूंच्या सोबतचा हा प्रवास कसा मी एकट्या एकट्यानेच पार करू, असाच विचार मनात येतो. पण आता तू तर चालली आहेस. तू नाराज होऊन चालली आहेस. तो म्हणतो, रूठ कर जा रही हो तुम तो इतना सुनता जा. तू आता नाराज होऊन चालली आहेस तर इतकंच ऐक, कारण तुला पण माझी सवय आहे. तसं पाहिलं तर तुला मी भरभरून सर्व काही दिलंय आणि मग अशी सवय लागलेली असतानाच मी जेव्हा तुला विश्व मानत होतो, तू सोबत असताना मला सर्व काही माझं आहे असं वाटत होतं. हे तुला मी बोलून पण दाखवलं होतं. आणि मग अशा परिस्थितीत तू नाराज होऊन चालली आहेस, तर मला असं वाटतं की तुलाही माझी सवय लागलेली आहे. तुलाही माझी सवय झाली आहे. तू माझं प्रेम तसं नाकारू शकणार नाहीस. तर मग तू एकटी-एकटी असा हा जीवन प्रवास कसा करू शकशील? हा सुद्धा विचार माझ्या डोक्यात येतोय. माझं काय गं? तू दिलेलं दुःख, तुझ्या अनंत आठवणी यासोबत मला आता जगायचंय. एकटाच या रस्त्यावरनं चालत राहायचंय, याची मी तर आता तयारी केली आहे. पण मला राहून काळजी वाटते, ती फक्त तुझीच, की तू कशी आता एकटी असा तुझा गुजारा करू शकशील? हाच विचार माझ्या मनात डोकावतोय. मित्रांनो, जरी एखाद्या माणसाने आपल्याला धोका दिला, तरी पण त्याच्याच काळजीत मन कुरतडलं जातं आपलं. आपण त्याच्या विचारापासून अलिप्त राहूच शकत नाही, जर खरोखर मनापासून प्रेम केलेलं असेल तर. आणि नक्कीच या भावभावनांपर्यंत पोहोचणारा हा एक गझलकार अंजुम यांना मनःपूर्वक मी प्रणाम करतो आणि तितक्याच ताकदीने अगदी भावानुवाद केलेला आहे या प्रत्येक गझलचा. आणि गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकाद्वारे तो लोकांसमोर मांडण्याचं महान कार्य केलं आहे डॉक्टर नसीम एम पठाण मॅडमनी. आणि म्हणून त्यांच्याही चरणावर माझे नेहमीच नमन. पाहत राहा, ऐकत राहा गझल फुलांचं ऋतुसत्य. 30 एपिसोड आज आपण पूर्ण करतोय. 30 एपिसोडचा हा प्रवाससुद्धा तसा काही कमी नाही आहे. म्हणून अंजुम साहेबांचे आणि डॉक्टर नसीम एम पठाण मॅडमचे लाख लाख मी आभार मानतो. पुन्हा भेटूयात अशीच एखादी गझल घेऊन आणि असाच एखादा भावानुवाद घेऊन. तोपर्यंत नक्कीच तुम्ही प्रवीची वाट पाहाल. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवी शो ऑन यूट्यूब.